नमस्कार रसिक श्रोते हो. पद्मश्री विभूषित सुधामूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी आपण ऐकत आहोत. काल आणि परवा आपण 2 गोष्टी ऐकल्या. रसिक हो, मीही माझ्या आजीकडून खूप गोष्टी ऐकत ऐकत मोठी झाली आहे. आपणही आपल्या आजीकडून गोष्टी ऐकल्या आहेत का? कोणत्या ऐकल्या आहेत? आपल्या कोणती लक्षात आहे? जर काही इतरांशी विचारविनिमय करायचं असेल तर आपण कमेंट करून नक्की सांगा. आज आपण ऐकूयात गोष्ट कावेरी आणि चोर. कावेरीचा नवरा अत्यंत आळशी होता. त्याचा तिला फार राग यायचा. इथे ती शेतात मरमर राबायची, दिवसभर कष्ट उपसायची, जमीन नांगरायची, शेताला पाणी द्यायची, वृक्ष, कोरडी आणि टणक झालेली माती खणून भुसभुशीत करायची आणि तिकडे तिचा नवरा घरी नुसता घोरत पडलेला असायचा. एकदा तर एक अनोळखी माणूस त्यांच्या दारात आला आणि खायला अन्न आणि प्यायला पाणी मागू लागला. तर या पठ्ठ्यानं उठायचे कष्टही न घेता सरळ स्वयंपाकघराकडे बोट दाखवलं आणि स्वतः खुशाल झोपून गेला. नशिबानं तो अनोळखी माणूस प्रामाणिक होता. त्यामुळं त्यानं स्वयंपाकघरातून फक्त स्वतःला आणि स्वतःच्या घोड्याला पुरेल इतकंच अन्न आणि पाणी घेतलं आणि तो निघून गेला. अर्थात कावेरीच्या त्या छोट्याशा घरात चोरून नेण्यासारखं काही नव्हतंच. ते एक गरीब शेतकरी जोडपं होतं. त्यांच्या मालकीचा जमिनीचा एक लहानसा तुकडा होता. त्यांच्या शेतात फारसं काही उगवतही नसे. कावेरी कशीबशी शेतात नांगर फिरवायची, जवळपास छोटी मोठी कामं करायची आणि घर चालवायची. त्यांची जमीन एका देवळाच्या शेजारी होती. कधीतरी क्वचित तिचा नवरासुद्धा तिच्याबरोबर यायचा. तिला मदत करत असल्याचा नुसता बहाणा करायचा. पण जरा तिची पाठ वळली की तो खुशाल देवळाच्या अंगणात आपली पथारी टाकून लोळत पडायचा आणि आल्या गेल्याशी गप्पा गोष्टी करायचा. एक दिवस ती अशीच शेतात जमीन खणत होती. तिला नवीन बियाणं पेरायचं होतं. तेवढ्यात मोठ्या मोठ्या मिशा असलेला एक हडकुळा माणूस तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तो चोर होता, काही कामाचा नव्हता. पण अर्थातच कावेरीला याची काहीच कल्पना नव्हती. ती त्याच्याकडे पाहून हसली आणि परत आपल्या कामाला लागली. देवळासमोरच्या तबकात लोक पैसे टाकून जायचे. तो चोरायचा त्या चोरट्याचा बेत होता. शिवाय जमलंच तर देवाच्या मूर्तीच्या अंगावरचे दागिनेही त्याला लांबवायचे होते. पण त्या देवळात प्रवेश करायचा तर कावेरीच्या शेतातूनच पलीकडे जावं लागणार होतं. पण अशी जरा करारी कठोर मुद्रेची स्त्री शेतात काम करत असताना तिच्यासमोर पलीकडच्या देवळात जाऊन चोरी करणं मुळीच शक्य नव्हतं. कावेरीकडे निरखून बघितल्यावर तिच्या गरीब परिस्थितीची त्याला लगेच कल्पना आली. तो कुजबुजत्या स्वरात तिला म्हणाला, ताई, या ओसाड जमिनीसाठी तुम्ही इतके कष्ट का घेताय? मी तुम्हाला 1,000 रुपये देईन. ही जमीन तुम्ही मला विका. कावेरीनं भुवई उंचावली. आपली जमीन इतके जास्त पैसे देऊन हा का बरं विकत घ्यायला निघालाय? तिच्या मनात आलं, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. ही काही आपल्याला जमीन विकायला तयार होणार नाही हे त्या चोरट्याच्या लक्षात आलं. मग तो जरा मोठा आवाज काढून म्हणाला, 1,050, 2,000, अजूनही नाही, 5,000, नाही. कावेरी मात्र मान हलवून त्याला नकार देतच राहिली. आपल्या जमिनीबद्दल ही एवढी थोरली रक्कम देऊ करणारा हा विचित्र दिसणारा माणूस तिला मुळीच आवडला नव्हता. नक्कीच त्याच्या मनात काहीतरी काळबेरं होतं. अखेर त्याला गप्प करण्यासाठी तिनं त्याला एक थाप मारली. ती म्हणाली, मी ही जमीन कधीच विकणार नाही. हे पहा, ही जमीन माझ्या वाडवडिलांची आहे. आता आम्ही जरी गरीब बसलो तरी कोणे एकेकाळी आमचं घराणं खूप श्रीमंत होतं. आमची बरीच संपत्ती गेली, पण तरीसुद्धा त्यातलं बरंचसं धन आमच्या एका पूर्वजानं या जमिनीत दडवून ठेवलेलं आहे. दरोडे चोरांपासून ते सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी तसं केलं. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी ते धन नक्की कुठे दडवण्यात आलं आहे या संबंधीची एक खूण माझ्या नवऱ्याला समजली आहे. मी या इतक्या कठीण जमिनीत कुदळ मारून का खणते आहे असं तुम्हाला वाटलं? बियाणं पेरण्यासाठी नाही. सगळ्यांना उगाचच तसं वाटतं. खरं तर मी स्वतःच त्या गुप्त धनाचा शोध घेत आहे. ते ऐकून तो चोर थक्क झाला. त्याला वाटलं, खरंच ही स्त्री किती भाबडी आहे. ही इतकी महत्त्वाची गोष्ट हिनं खुशाल आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तीला सांगून टाकली. पण आता आपण या परिस्थितीचा फायदा का घेऊ नये? इथे आपण देवळातून 4 पैसे चोरण्याची स्वप्न बघत होतो आणि या बाईनं चक्क आपल्याला गुप्तधनाविषयी सांगून टाकलं. मग तो अत्यंत विनम्रपणे तिला म्हणाला, होय ताई, मला कळलं तुमचं म्हणणं. अखेर ते धन तुमच्या कुटुंबाच्याच मालकीचं आहे. ते तर तुम्हालाच मिळायला पाहिजे. एवढं बोलून त्यानं तिथून निघून जाण्याचा बहाणा केला आणि रस्त्यातच जरा दूरवर तो लपून बसला.
रात्र झाली. कावेरी आपली खोदकामाची अवजारं घेऊन घरी जायला निघाली. देवळातले लोकही आपापल्या घरी गेले. पुजाऱ्यानं देवळाला कुलूप घातलं. बघता बघता मध्यरात्र झाली. सरपटणारे प्राणी आणि जनावरं आपापल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर पडली. अशा वेळी तो चोर हळूच त्या शेतात शिरला. रात्रभर तो खणत राहिला. गुप्तधन कुठे मिळते का ते शोधत राहिला. पण अर्थातच ते गुप्तधन त्याला मिळणार तरी कुठून, कारण मुळात गुप्तधन तिथे नव्हतंच ना. बघता बघता पहाट झाली. तो खणता खणता थांबला. कावेरीनं आपल्याला मामा बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता तिथून काढता पाय घेण्यावाचून दुसरं काहीच शक्य नव्हतं. सकाळी कावेरी शेतात पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. तिनं मनात जशी अपेक्षा केली होती तसंच घडलं होतं. चोरानं रात्रभर खपून तिचं शेत छान खणून काढलं होतं. आता फक्त त्यात बियाणं पेरायचं तेवढं बाकी होतं. नंतरचे काही महिने तिने त्या शेतात अपरंपार कष्ट घेतले. त्या वर्षी तिला चांगलं पीक घेता आलं. तिनं ते विकून मिळालेले पैसे शिलकीत टाकले. अखेर तिच्या गाठीशी 4 पैसे जमले. मग त्यातले थोडेसे पैसे वापरून तिनं सोन्याचे दागिने केले. काही महिन्यानंतर तो चोर पुन्हा कावेरीच्या गावात येऊन दाखल झाला. अर्थात या खेपेस तो वेषांतर करून आला होता. त्यानं आपल्या भल्या मोठ्या मिशा कापून टाकल्या होत्या आणि डोक्याला रंगीबेरंगी पागोटं घातलं होतं. आपण फिरता विक्रेता असल्याचं भासवत तो या गावात आला होता. त्या गावात पाऊल ठेवल्याबरोबर त्याला शेतात मन लावून काम करणारी कावेरी दिसली. पण एका गोष्टीमुळे त्याला धक्काच बसला. गेल्या वर्षी जाडे भरडे सुती कपडे घालून शेतात काम करणारी ती गरीब स्त्री आता मात्र दागिन्यांनी मढलेली होती. या बाईला नक्कीच या गुप्तधनाचा शोध लागलेला दिसतोय. त्याच्या मनात विचार आला. आता काहीही झालं तरी आपण तिच्या घरात जायचं आणि राहिलेल्या धनाचा शोध घ्यायचा असं त्यानं ठरवलं. त्या रात्रीच तो कावेरीच्या घरी आला आणि तिच्या नवऱ्याला म्हणाला, मी एक प्रवासी आहे. मला एका रात्रीपुरता आसरा हवा आहे. मला कृपा करून तुमच्या घरी झोपण्यापुरती जागा द्या. कावेरीच्या नवऱ्यानं ते लगेच मान्य केलं. पण कावेरीनं मात्र आतल्या खोलीतून त्या माणसाला नीट निरखून पाहिलं. त्यानं वेषांतर केलेलं असलं तरी तिनं त्याला लगेच ओळखलं. हा आपल्या घरात घुसून चोरी करण्याचे बेत आखत असणार याचा तिला ताबडतोब अंदाज आला. मग ती आतून मुद्दाम त्या चोराला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली, अहो ऐकलत का? तुमची मावशी आज रात्री घरी एकटीच आहे आणि ती अंधाराला घाबरते म्हणून तिनं आपल्याला दोघांनाही तिच्या घरी राहायला बोलावलं आहे. चला आपण तिच्याकडे जाऊया. त्यानंतर मुद्दाम अगदी कुजबुजता स्वर काढून पण त्या चोराला व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली, आणि दागिन्यांची मुळीच काळजी करू नका. मी घराच्या भिंतीमध्ये छोटी छोटी भगदाडं करून त्यात सगळे दागिने नीट लपवून ठेवले आहेत आणि ती भगदाडं इतकी व्यवस्थित लिंपून टाकली आहेत की बाहेरून पाहिल्यावर कुणालाही संशय देखील येणार नाही. त्यानंतर ती बाहेर येऊन नेहमीच्या आवाजात त्या चोराला म्हणाली, भाऊ तुम्ही आमच्या घराच्या पडवीत झोपा. आम्ही घराला कुलूप लावून जाऊ. इथे बाहेर तुमच्यासाठी जेवण आणि प्यायचं पाणी ठेवून जाते आहे. आम्ही उद्या सकाळी परत येऊ. त्या बाईच्या मूर्खपणाला चोर मनातल्या मनात हसला. कावेरीचा नवरा आ वासून तिच्याकडे बघतच राहिला. ही आपली बायको नक्की कोणत्या मावशीबद्दल आणि कोणत्या दागिन्यांबद्दल बोलत आहे हेच त्याला कळेना. पण ती घाईघाईनं घराबाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग आज्ञाधारकपणे तोही चालू लागला. चोराचा तर स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसेना. पूर्ण घर पिंजून काढण्यासाठी अख्खी रात्र त्याच्या हातात होती. एकेका भिंतीवर अलगद ठोकून सोन्याचे दागिने कुठे दडवलेले असतील ते शोधून काढायला त्याच्यापाशी भरपूर वेळ होता. मग त्यानं आपला उद्योग सुरू केला. टक 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 आधी ठोकून बघायचा, मग लाथ घालायची, ठोसा मारायचा आणि जोरात धक्का द्यायचा. तो चोर पावलानं घरभर हिंडत होता. सर्वत्र ठोकून पाहत होता. भिंतींना जागोजागी लाथा मारून धक्के देऊन पाहत होता. कुठेतरी त्या दागिन्यांचा मागमूस लागेल अशी त्याला आशा वाटत होती. अखेर त्यानं एक भिंत जमीनदोस्त करायला सुरुवात केली. पण अर्थातच भिंतीत काहीच नव्हतं. तर त्याला काय सापडणार? दमून भागून तो झोपी गेला. अखेर पहाटेचा कोंबडा आरवला. सूर्योदय झाला तशी त्याला जाग आली. घाईघाईनं आपलं गाठोडं उचलून त्यानं तेथून धूम ठोकली. त्यानंतर काही क्षणातच कावेरी आणि तिचा नवरा घरी परतले. अगं कावेरी, बघ त्या दुष्टानं आपल्या घराची कशी विल्हेवाट लावली. तू त्याला आसरा दिलास, अन्न पाणी दिलंस आणि रात्री त्या माणसाला
घरी एकटं सोडून मला घेऊन बाहेर निघून गेलीस, असं म्हणून कावेरीचा नवरा छाती पिटून जोरजोरात रडत सुटला. पण कावेरी मात्र हसत होती. तिला हसू आवरत नव्हतं. ती म्हणाली, अहो, अजिबात काळजी करू नका. हा सगळा बेत मी आधीच आखला होता. असं पहा, आपल्या गेल्या पिकातून जे काही पैसे आले होते ते मी सगळे वाचवून ठेवले आहेत. आपलं हे जुनं घर पाडून तिथे मोठा नवीन इमला बांधायचा मी ठरवलं होतं. हे जुनं घर पाडण्यासाठी कामगारांना बोलावून घ्यावं लागणारच होतं. पण आता तर हे काम आपल्या या पाहुण्यानंच करून टाकलं आहे. आता आपण आपल्या मनासारखं चांगलं ऐसपैस घर बांधूया. सगळ्या गावात बघता बघता कावेरीच्या चतुराईची ही कहाणी पसरली आणि लोक तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागले. असे कितीतरी महिने गेले. चोराच्या मनात मात्र कावेरीच्या सुडाची आग पेटत होती. ही गावंढळ बाई खुशाल आपल्याला फसवते, तेही एकदा नाही दोनदा. ही बाई फारच हुशार आहे हे त्याला आता कळून चुकलं होतं. मग एक दिवस तो बांगड्या विकणाऱ्या कासाराचा वेश धारण करून गावात बांगड्या विकत फिरू लागला. त्याला बघताक्षणीच तो कोण आहे हे कावेरीला लगेच कळलं. तिच्या बऱ्याच मैत्रिणी त्या बांगड्या विकणाऱ्या माणसाभोवती घोळका करून उभ्या होत्या. मग ती त्यांना उद्देशून मुद्दामच जरा मोठ्या आवाजात म्हणाली, अगं, खरं तर मला पण स्वतःसाठी बांगड्या विकत घ्यायच्या होत्या, पण आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत ना. त्या मेल्या दुष्ट चोरानं आमच्या घरातले पैसे चोरण्यासाठी आमच्या घराच्या भिंती पाडून टाकल्या ना. तेव्हापासून मी आमच्या जवळचे सगळे पैसे रानातल्या एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले आहेत. पण कोणत्या झाडाच्या? तिच्या मैत्रिणी विचारल्या. ते काही मी कुणाला सांगणार नाही, पण निदान ते पैसे रानातल्या त्या झाडात सुरक्षित आहेत. चोरानं कावेरीकडे निरखून पाहिलं. आत्ता तिच्या अंगावर अगदी साधीशी सुती साडी होती आणि एकही दागिना नव्हता. त्या बांगडे विकणाऱ्या विक्रेत्यानं आपल्या जवळच्या बांगड्या तिथेच टाकल्या. त्या फुटण्याचा भला मोठा आवाज झाला. जमलेल्या सगळ्या बायका थक्क होऊन बघतच राहिल्या. पण तो मात्र रानाच्या दिशेने पळत सुटला. कावेरीचे चेहऱ्यावर मिस्किल हास्य पसरलं होतं. तिकडे रानात चोरानं त्या दडवलेल्या दागिन्यांचा अगदी कसून शोध घेण्यास सुरुवात केली. तो झाडांवर चढत होता, उतरत होता, झुडपांमध्ये हात घालून चाचपून पाहत होता. काट्याकुट्यांमुळे त्याच्या अंगावर ओरखडे उमटले होते. त्याला मधमाशा चावल्या होत्या. त्याचं अंग ठेचकाळलं होतं. पण तरीही तो चोर हार मानायला मुळीच तयार नव्हता. ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडलेले होते आणि ते काही झालं तरी हस्तगत करायचेच असं त्यानं पक्क ठरवून टाकलं होतं. मग आता आपण त्या चोराला त्या रानातच सोडून देऊया. त्याला बसू दे त्या दुसऱ्या कुणाच्या तरी मालकीच्या दागिन्यांचा शोध घेत, ठचकाळत, धडपडत ते रानावनात भरकटत. गावात सर्वत्र कावेरीची खूप वाहवा झाली. तिनं त्या चोरट्याला चांगलीच अद्दल घडवली होती ना. त्यानंतर अशीच खूप मेहनत करत ती राहिली. तिनं खूप पैसा कमावला. शेती करता करता ती वयानं म्हातारी झाली. पण तिच्याकडे पुष्कळ संपत्ती जमा झाली. शेवटी तिचे कष्ट पाहून तिच्या नवऱ्याला पण स्वतःची लाज वाटली. त्यानं आपला आळस झटकून दिला. कामात मदत करण्यास सुरुवात केली. पुढे त्या चोराचं काय झालं देव जाणे. कदाचित तो अजून वेड्यासारखा रानावनात पैशाचा, दागिन्यांचा शोध घेत भटकत सुद्धा असेल. एव्हाना त्यानं जर परिश्रमाचं महत्त्व जाणून कष्ट केले असते तर तो सुद्धा कावेरी इतकाच श्रीमंत झाला असता. गोष्ट संपली. मुलं जोरजोरात हसत सुटली. बिचारा चोर मीनू आणि कृष्णा खिदळत म्हणाले, एखाद्या वेळी त्याला वाघोबानं खाऊन टाकलं असेल. आजी पण हसू लागली. मग ती आनंदात म्हणाली, हे बघ, परिश्रमांना जर नशिबाची जराशी जोड मिळाली तर माणूस काय करू शकतो? कोणत्याही परिस्थितीवर तो मात करू शकतो. कोणत्याही परिस्थितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ शकतो. कशी वाटली गोष्ट रसिको? नक्की सांगा. पुन्हा भेटूयात सुधाजींच्या नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.